स्टँडला घासला आणि गाडी बंद झाली. नमस्कार, फुल गर्दीतून तुमचं स्वागत आहे आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये मी चाललेलो आहे राजमाची गडावर आणि आजचा जो प्लॅन आहे तो आहे राजमाचीचा गड आपल्याला पूर्णपणे एक्सप्लोअर करायचा आहे. सनसेटसुद्धा बघायचा आहे, ड्रोन शूटसुद्धा घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच नाईट टेंट कॅम्पिंगसुद्धा राजमाची गडावरच असणार आहे. थंडीचे दिवस आहेत, मजा येणार आहे कारण पुण्यातली थंडी सध्या लय बेकार चालू आहे. 9 डिग्रीपर्यंत तरी मिनिमम जातच आहे, 9-10 चालूच आहे. आणि त्यात लोणावळा साईड म्हटल्यावर हवा टाईट असणार आहे. पण ठीक आहे, ॲडव्हेंचरचे किडे असेच शांत होतात. मागचे कमीत कमी मला वाटतं मी अर्धा तास, 1 वाजला इथंच, अर्धा तास झालं या ट्रॅफिकमध्ये. आणि असं ट्रॅफिक असतानाच मागणं कोणतरी बादशाह येतोय आणि सगळ्यांना लिंबू करून जातोय. हा झालं वाटतं, एवढंच होतं. झालं चला. जय श्रीराम. पहिले आपच्या नादात दोघं बी तिथंच थांबलो. किती किलोमीटरचा पॅच आहे खराब? 15 किलोमीटरचा पॅच आहे हो. इथं स्टँड टाकून झोपून टाका, राहू दे चायला. तारा बी राहीत की रे इथं मध्ये. इथं जर चाक पंक्चर झालं खेळ खालास. रोड कुठं आहे? हे रोड आहे, इसको रोड कहते हैं. ह्या गाडीवर मी कधीच ऑफरोडिंग केलेलं नाही आणि तसं पण ही गाडी ऑफरोडिंगवाली नाहीच आहे. ही दूधवाल्या काकांच्या गाडीसारखी गाडी आहे. गावात दूधवाले काका या गाडीवरनं दूध विकायला जातात. खरं गाडीचा ऑरा आहे म्हणून घेऊन आलोय. खरं आता त्याच ऑराच्या अलीकडे यायला लागलेत आता आपल्याला. एवढा बेकार रस्ता आहे हा. जरासं डांबर दिसलं बरं वाटलं, मनाला थंडक. हा एवढंच. थोडं वर आल्यानंतर आहे नी असं एक चेकपोस्ट टाईप तयार केलंय आणि 50 रुपये पर व्हेकल, पर गाडी त्यांनी घेतात जे लोक गडावर चालले त्यांच्यासाठी. आणि आता आमची लागणार आहे वाट, कारण की ही गाडी चालली पुढं आणि ह्याच्या मागणं आम्ही आता धूळ खात जायचं आहे 7 किलोमीटर. गलती हो गई रे, पहिले जाना था. पण ठीक आहे, एवढा धूळ नाही उडत आहे. चल. हे ऑफ रोड नाही, हे असं लिटरली असं वाटतंय की नदी सुकले आणि अशी खालच्या दगडांमधून आम्ही गाडी चालवले. सेम फील आहे. गाडी बंद पडली की छातीतच कळी आली डायरेक्ट.
दोघं थांबलेत मशीन आंघोळ करताना बघताना. का रे लाजा नाही वाटत काय? हां बेचारा त्याला लाजा लागलेत. राजमाचीचे फोर्टिफिकेशन तटबंदी, गणपती मारुती मंदिर. चला पाया पडून मग वर जाऊया. लय कमी मंदिर आहे त्याच्यावर का ज्यात गणपती आणि मारुती एकत्र आहेत. वासोड्याला एक आहे ते काय ओपन तिथे एक आहे. अजून 2 का 3 ठिकाणी फक्त आहे म्हणजे माझ्या माहिती. हां हे भगवान, ये रोड क्यों नहीं खत्म होता? म्हणजे रोड खतमच आहे, रोडच नाही पण जे पण आहे ते संपत का नाही? स्टॉप का नाही येतं? स्टॉप अजून 2 किलोमीटर चालवलं तर भगवान का स्टॉप आ जाएगा. समोर जो दिसालाय तो आहे राजमाची. हा श्रीवर्धन आहे बहुतेक, कारण की राजमाचीच्या राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडला किल्ले आहेत. समोर राजमाची आहे आणि राजमाचीच्या राईट साईडला श्रीवर्धन. काय करायचं आता? खाली स्टँडला घासला आणि गाडी बंद झाली. काय नाही थांबलो असंच जरा. हे देवा थँक्यू, पोचलो आम्ही. येस पोचलो आम्ही. आता रस्ता देऊन काय फायदा? या रस्त्याचं काय करू मी? हा रस्ता खाल्लं पाहिजे होता. हे तर फायनली आम्ही पोचलेलो आहे राजमाचीच्या पायथ्यापाशी. इथं गाड्या लावलीत. इथं थोडंफार असं झोपडीसारखं बांधलेलं आहे पण कोणच नाही इथं. हॉटेल्स ते नाहीत. हा समोर जो दिसायला तो आहे श्रीवर्धन आणि आम्ही चाललो इकडं राजमाचीला. जो 15 ते 20 किलोमीटरचा पॅच आहे ना तो लय बेकार आहे. बेकार म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचा बेकार आहे. त्यामुळे जो थकवा आता जाणवा लागला आहे. असं वाटायला वर जाऊन सगळ्यात पहिल्यांदा हा टेंट जो आणलाय तो टाकायचा आणि झोपून टाकायचं. सध्या तरी गडावर कोणच नाही. 2 गाड्या दिसलेत ते पण ते आले असतील नाईट स्टेला आमच्यासारखंच.
ठीक आहे, रस्ता जरी डेव्हलप नसेल तर गडावर जायचा रस्ता तरी डेव्हलप आहे. ह्या गडाचा थोडक्यात इतिहास जर सांगायला गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड 1657 काबीज केला होता आणि त्यानंतर ब्रिटिशांनी 1818 हा गड घेतला. हा जो आहे हा 3 गडांचा एक कनेक्शन आहे. एका रेंजमधले हे गड आहेत आणि त्यामध्ये एक राजमाची, एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन असा काहीतरी त्या गडाचं नाव आहे. हा मनोरंजन, येस, मनोरंजन असं त्या गडाचं नाव आहे. मला जेवढा इतिहास माहिती होता तेवढा सांगितला. खरं धीराला अजून जास्त माहिती आहे ह्याच्यापेक्षा आणि इम्पॉर्टंट पण आहे. ट्रेड रूटचाच होता ना. हां, काय विषय घेता? मित्रांनो, जुन्या काळी कल्याण नालासोपारा मोठं बंदर होतं, ठीक आहे. तर त्या बंदरातून बोरघाट मार्गे पुण्यावर मोठा व्यापार केला जाई. तर त्या घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी घाटवाट्यांच्या हद्दीवरले किल्ले होते ना, त्यातला एक मेन राजमाची आहे, ठीक आहे. तर याचा उपयोग व्यापारी मार्गावर टहळणी ठेवायचा आणि जकात वसूल करायचा, यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जाईल. मोजून एक 10 मिनिटाचा ट्रेक पण नाही म्हणू शकत, कारण की व्यवस्थित डेव्हलप केलेला आहे. एक नॉर्मल वॉकसारखा आहे आणि थोडा पॅच एक इन्क्लाइन चढायचा आहे. 10 मिनिटाच्या एक या डिस्टन्स कवर केल्यानंतर आपल्याला हा मुख्य दरवाजा व पहारेकरांच्या देवड्या, राजमाचीचा मुख्य दरवाजा हा आहे. आलेलो आहे. आता सगळ्यात पहिलं काम जे आहे ते म्हणजे टेंट लावण्यासाठी एकदम प्रॉपर जागा, जास्त रिस्की पण नको. कुठं? इथं लावायचं असं म्हणायला लागलेत हे लोक. हाय, चांगलं स्वच्छ. ह्या पॉइंटला टेंट लावायचं ठरलं आता. इथं आत जेवण पण इथंच आणि याचा स्टे पण इथंच. तर त्याच्या आधी वर बुरुजाला जाऊन यायला पाहिजे, सनसेट पॉईंट बघायला. कुठं आहे टाकं? आहे काय? हा, मागाशी आपण जे बघितलं ते पाण्याची टाकी पण आहे जवळ, त्यामुळं जास्त टेन्शन पण नाही आणि हे एवढा रिस्की पण नाही. स्वच्छ ठेवलं आहे आणि आम्ही पण स्वच्छच ठेवणार आहे. आणि ह्यांच्यापासून जरा सांभाळून राहायला लागणार आहे, कारण की ह्यांचा फटका आपण खाल्ला आहे राजगडला एकदा. तर आम्ही आता सध्या पोचलेलो आहे राजमाचीच्या या बुरुजावर आणि आमचं असं ठरलं आहे की जे आम्ही मागाशी बघितलं होतं
अशी गुफेमध्ये ते एकदम व्यवस्थित त्यांनी रूम त्यांनी केलेला आहे. मस्त होतं, क्लीन होतं. पण तिथं राहण्यापेक्षा आम्ही ठरवलं इथं राहायचं, कारण इथून व्ह्यू पण कडक आहे. थंडी बेकार असणार आहे पण व्ह्यूसाठी सगळ्या गोष्टी माफ. आणि सनसेट आता इथून खाली सनसेट होत आहे आणि उद्या सकाळी इथून सनराईज होणार आहे. आणि या ठिकाणी आमचे इथे एक आणि इथे एक असे 2 टेंट लावणार. इथंच जेवणार आहे आणि इथंच रात्री कल्टी देणार. आणि इथून वर जे इथं वरची साईड आहे तिथं एक मंदिर आहे, पाण्याच्या टाकी पण भरपूर आहे तिथं. इथं पण जवळपास आम्हाला असं वाटलं होतं की इथं पाण्याची टाकी नसतील, पण एक वर पाण्याची टाकी पण आहे. आता थोडा वेळ सनसेट व्हायच्या आधी आम्ही असं ठरवलं की पटकन टेंट मांडून घेऊया, उगाच रात्रीचं लई किरकिर नको. त्यामुळे आम्ही डायरेक्ट इथं आलो आहे गड एक्सप्लोअर करायच्या आधी. थोडं चहा कॉफी बनवणार मस्तपैकी, जरा थकवा दूर करूया, कारण असं कॉर्पोरेट लाईफमधनं बाहेरून जरा रिलॅक्सेशनसाठी आलो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मेन आहे रिलॅक्सेशन. गड तर आपल्याच महाराजांचा आहे, आपलाच आहे. आजची रात्री आपल्या गडावरच आहे आणि फर्स्ट टाईम मी कुठल्या तरी गडावर राहत आहे, त्यामुळे एक एक्साइटमेंट पण आहे. फक्त ज्या प्रकारे आता थंडी हळूहळू हे दिसत असेल तुम्हाला, हळूहळू जरा धुक्या टाईप असं पसरायला चालू झालेलं आहे. ह्या साईडला पूर्ण धुक्या कवर झालेला आहे. फक्त रात्री थंडी थोडा थोडे ड्रोन शूट्स घेऊन झालेत, ड्रोन व्हिडिओज काढलेत. थोडंसं रिस्कीच आहे इथं ड्रोन उडवणं, तरीसुद्धा जास्त नाही. लगेच सनसेट झाल्यामुळे थोडे व्हिडिओ घेतलेत, बाकीचे उद्या घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथं टेंट सेट करायचं आहे, तर पटकन टेंट सेट करून घ्या आणि मग कॉफी घ्यायची मजा येणार इथं. करेक्ट 6:15 वाजलेत आणि एवढा अंधार आहे की नाही, आम्ही टॉर्च लावलेला आहे. 2 टेंट बांधून झालेत. एक हा वाला, यात 1 पर्सन राहू शकतोय आणि इथं 3 जणांचा आहे, महल आहे पूर्ण. 2 टेंट बांधून झालेले आहेत आणि तिकडं आपले धीरज सेठ कॉफी करताना कॉफी बनवावं लागली. दुधाची कॉफी बनवून झाली, फक्त कपाची कमतरता आहे, त्यामुळं धीरज साहेबांनी एक डोकं लावलंय. टेट्रा पॅक जे यातनं दूध आणलं होतं त्यातच आता कॉफी टाकून पिणार आणि एक बाटली. कशी आहे क्वालिटी आहे. गडावरची कॉफी ते पण धीराने बनवलेली, ते पण बॉटल मध्ये दिले, पिऊन बघा. क्वालिटी भावा, क्वालिटी, मजा आ गया. थोडं कॉफी पिऊन आणि केळ्याचे वेफर खाऊन झालेत. ते भांडं धुवायला आम्ही चाललोय वर. त्या टाकीमधलं पाणी बाटलीत घेऊन यायचं आहे आणि मग सगळं धुवायचं आहे.
घे दे ते आण पहिला ते आण भांड भांडच घेऊन घ्यायला पाहिजे. भांड कमी दगड एकच बाटली आणली का आपण एवढ्या? अरे भावा हम्म. का सोन आहे बेड काय बेडक पण मग? नव्हतं मोठे किडा आहेत तर कोण तूच की मी रात तुझी रात्रीचा गड एक्सप्लोर करायला मजा तरी आली की नाही? मजा भावा एक नंबर मजा आहे. हम्म? रात्रीचा गड एक्सप्लोर करायचा चालू आहे. तटबंदीच्या कोपऱ्यानं चाललोय शेवपर्यंत कडकडनं. कडकडनं चाललोय आणि एवढा भयानक अंधार आहे. पूर्ण गडावर आम्ही किती चौघच आहे. काळू काय काळू पूर्ण काळोख. पायऱ्या आहेत की तिथं त्यातून किरकिर आवाज करायला भयान शांतता भयान शांतता. रात्रीच चालत चालत एक मोठ्या टाक्यापाशी आलोय. केव शोधायची होती. केव वर आहे. हा तेच म्हणलं मी मला आम्ही इथं खाली आलोय. लय मोठं टाक आहे पाण्याचं हे. मोठं टाकायचे रात्रीचा गड एक्सप्लोर करायचे म्हणजे हवा टाईट आहे. आणि त्यात जर असा रस्ता चुकला गेमच संपतोय. मग आलोय आता किल्ल्याच्या खालच्या साईडला आलोय पॅचला. परत जायचं आता रिटर्न. भेटलं काय? हा हे 2 झाले. 2 अजून 2. अजून याचे मोडे नाही नाही हा मोडले की आणि काय भुसा हे मोडा बाबा, हे एक नंबर आहे का बघ. दे ना इथं पाय दे. थांब थांब हे भुसभुशी तुझा दगड आहे का बघ दगड टाकलं तरी चालेल. त्यानंतर एवढं लाकूड भेटलंय आता. आणि आम्ही घेऊन चाललोय ते आमच्या टेंटच्या इकडं. टेंटपासून आम्ही लय लांब आहे. आता जायचं पहिल्यांदा आणि हे पेटवायचं आहे. हा यो रस्ता नाही. हे बाबा ऐसा मत बोल. मी उलटा होणार की तू इकडं टाकला सर लय बरोबर. टाक. उय बाबा सांगत होतो बाबा म्हणाल तुम्ही त्याला. बेकार बेकार. हे परत वन्स मोर इकडून टाक. बास संपला विषय. पुढे रेस्ट करून इकडं जेवणाचा कार्यक्रम धीरज भाऊनी आणि प्रज्वल भाऊनी दोघांनी चालू केलेला आहे. त्यात टाकून एकच आहे चाकू? एकच चाकू आहे. अरे आपल्याला कचरा करायला नको ना म्हणून त्यात पण ठेवून दे. पिशवी आहे रे. कुठे पिशवी? जेवण बनवूया, जेवूया, मग पुढं बघूया. वा काय भात बनवलाय. काय भात बनवलाय? हे आर्ट आहे आणि हा आर्टिस्ट आहे. धीरजनं जेवण तर भारी बनवलंय. खरं जरा चुकीच्या जागेवर बनवलंय असं वाटतंय. भांड्यात बनवायचं होतं. हिथं कुठं काय का रे? टॅलेंट आहे ते हा? भावा. तू बनवून दाखव तसं मला. भाई भात चुकीच्या जागेला शिजायला लागलाय रे. तू बनवून दाखव मला. आमचे शेफ 2 ह्याने बनवलेला पुलाव भरपूर आहे. थोडासा इकडं पण आहे मगाशी दाखवला तसा. पण आहे क्वालिटी आहे. वास तर यायला लागला एकदम. ट्राय करून बघूया. ट्राय. अरे चमचा आहे की आपल्याकडे? आता नाही भावा. नाही गणला. नाही ना नाही गणला नाही. क्वालिटी. रात्रीचे करेक्ट आता 10 वाजलेत आणि
आम्ही जेवण करून परत वर पाण्याच्या टाकीपाशी आलोय भांडी धुवायला. जसा अंधार व्हायलाय तसं गड जरा डेंजर दिसायला लागलाय आणि आम्ही जे सारखं वर खाली करावलंय ना ते पण थोडं डेंजर आहे. आता लास्ट टाइम येत आहे, पाणी थोडं भरून घेऊन जात आहे उद्यासाठी. भांडी घासून कल्टी. काडेबिटे आणू काय? लागणार काढ पण ते लगेच रात्रीचे 11 वाजलेले आहेत. 11 नाही 11:30 वाजलेले आहेत आणि जे बॉन फायर केलेली ते पण विजवलेले आहे आम्ही. आणि आता आम्ही चाललेलो आहे झोपायला, कारण सगळ्यांना आलेले आहे झोप, थकलेले आहेत. त्यांच्या टेंटमध्ये हे तिघं झोपणार आहेत. माझा टेंट इथं आहे. स्लिपिंग बॅग आहे आणि बाकी सगळं सामान माझ्या टेंटमध्ये. हा तर आजचा दिवस इथं संपत आहे. गुड नाईट.